विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण या अगोदरच्या तासामध्ये हा जो 5th सेमिस्टरचा कोरेचा पेपर जो आहे, तर या अगोदरच्या तासामध्ये आपण औद्योगिक आजारपणाची संकल्पना, त्याच्या व्याख्या, त्याचे काही लक्षणे आणि औद्योगिक आजारपणाचे भारतामधील स्वरूप तसेच राज्यानुसार जे काही संख्या आहे, जे स्वरूप आहे, सद्यस्थिती आहे, त्या सद्यस्थितीचा अभ्यास आपण मागील तासामध्ये केला. या तासामध्ये आपल्याला औद्योगिक आजारपणाची कारणे आणि उपाय या घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इंग्रजीमध्ये यालाच कॉजेस अँड रेमेडीज ऑफ इंडस्ट्रियल सिकनेस असं म्हटलं जाते. तर या घटकांचा अभ्यास आपण या तासामध्ये करणार आहोत. आता आपण या अगोदरच्या तासामध्ये औद्योगिक आजारपणाची जी संकल्पना पाहिली आणि त्याची काही लक्षणे जी आहेत ती लक्षणे आपण अभ्यासली आणि त्यावरून आपल्याला औद्योगिक आजारपणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्या लक्षात आली. आता या औद्योगिक आजारपणाची जी आपण काही लक्षणे पाहिली होती, अगदी त्याचप्रमाणे औद्योगिक आजारपणाची काही कारणे ही सांगितली जातात आणि मग या कारणांचा अभ्यास आपल्याला या तासामध्ये करायचा आहे. तर औद्योगिक आजारपणाची कारणे सांगत असताना सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सदोष आर्थिक रचना. आर्थिक रचना जी आहे तर ही आर्थिक रचना सदोष आर्थिक रचना यामुळे औद्योगिक आजारपण किंवा एखादी उद्योग संस्था आजारी पडत असते. आता उद्योगाची आर्थिक रचना म्हणजे काय, तर हे आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे. आता उद्योगाची आर्थिक रचना म्हणजे स्थिर भांडवल, खेळते भांडवल, उभारण्याचे मार्ग व त्यातील परस्पर प्रमाण यामध्ये आर्थिक तत्वाकडे खानाडोळा यामुळे उद्योग संस्था आजारी पडते. उद्योगाची आर्थिक रचना म्हणजे काय की जे स्थिर भांडवल असेल, खेळते भांडवल असेल, उभारणीचे मार्ग असतील व त्यातील परस्पर प्रमाण असेल, तर याकडे जर आर्थिक तत्वाकडे जर खानाडोळा झाला तर त्यामुळे सुद्धा उद्योग आजारी पडतात. परिणामतः काय होतं की उद्योगातील भांडवल आळशी रूपात पडून राहते, म्हणजे तशीच पडून राहते किंवा भांडवलाची कमतरता निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी अयोग्य व नुकसानकारक ठरतात. त्यामुळे संस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत आजारपण येऊ शकते आणि मग जी काही उद्योग संस्था आहे तर या उद्योग संस्थेमध्ये हे भांडवल जर असंच व्यर्थ पडून राहिले किंवा भांडवलाची कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे उद्योग संस्था आजारी पडतात. म्हणून सदोष आर्थिक रचना हे याचे महत्त्वाचे कारण सांगितले जाते. आता दुसरे जे कारण आहे त्यामध्ये आहे सदोष औद्योगिक नियोजन. आता उद्योग संस्थेमध्ये जे काही नियोजन आहे, मग तिचं स्थानिकीकरणापासून, ज्याला आपण जागा निश्चिती म्हणतो, स्थानिकीकरण असेल, प्रकल्प उभारण्याची जी काही प्रकल्प उभारणी असेल, बाजारपेठेची अशास्त्रीय पाहणी असेल, संधीचा शोध योग्य रीतीने न घेता येणे, भविष्यातील संभाव्य घडामोडीचा अभ्यास न करणे, नफ्याचा अंदाज न येणे, तांत्रिक व आर्थिक क्षमता न आजमाविणे याचे सर्वांचे परिणाम म्हणून उद्योग संस्था आजारी पडण्यात होतो.
म्हणजे स्थानिकीकरण, प्रकल्प उभारण्याची घाई, बाजारपेठेची अशास्त्रीय पाहणी, संधीचा शोध, योग्य रीतीने न घेणे, भविष्यातील समस्या, संभाव्य घडामोडीचा अभ्यास आणि अशा वेगवेगळे जे काही घटक आहेत, तर या घटकांचं जर योग्य प्रकारे नियोजन घडवून आणले नाही किंवा नियोजन केले नाही, तर त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडतात. आणि मग उद्योग संस्था आजारी पडल्या की त्यांना पैसा परत ज्या काही बँका आहेत त्या बँका कर्जाऊ रूपात त्यांना मिळालेला जो पैसा असतो बँकेकडून, त्या बँकेकडून मिळालेला पैसा हा जर परत केला नाही तर बँकाची देणी थकतात. कर्जाचे हप्ते असतील, कर्जाचे व्याजाची रक्कम असेल, तर हे सगळे थकतात आणि त्यामुळे बँका त्यांना पुन्हा कर्ज देण्यास तयार होत नाहीत. आणि म्हणून मग ही जी काही सदोष औद्योगिक नियोजन आहे, तर हे नियोजन जर अशा पद्धतीनं घडून आलं तर त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडतात. त्यानंतर आहे की सदोष उत्पादन तंत्र. त्यानंतर काय आहे? सदोष उत्पादन तंत्र. आता सदोष उत्पादन तंत्र जे आहे, तर यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडतात. आता सदोष उत्पादन तंत्रामध्ये मग काय आहे नेमकं? तर उद्योगाचे यश जे आहे ते उत्पादन तंत्रावर आधारित असते, की आपण उत्पादन तंत्र कोणतं वापरतो. आणि मग उत्पादन तंत्र जे आहेत, तर हे उत्पादन तंत्र एकतर आधुनिक स्वरूपाचे असले पाहिजे, त्यानंतर श्रमप्रधान आहे की भांडवल प्रधान आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मग हे जे काही उत्पादन तंत्र आहे, तर या उत्पादन तंत्राची खूप मोठी भूमिका औद्योगिक संस्थेच्या उभारणीमध्ये असते. परंतु जर उद्योग संस्थेमध्ये वापरले गेलेले उत्पादन तंत्र हे खूप जुनाट असेल, कालबाह्य झालेले असेल, तर त्यामुळे उत्पादन जे आहे तर हे उत्पादन कमी राहते आणि या उलट उत्पादन कमी राहून उत्पादन खर्च जास्त येतो. उत्पादन खर्च जो आहे वस्तूचा, तो उत्पादन खर्च जास्त येतो आणि मग बाजारात उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे किमती जास्त राहतात, वस्तूची किंमत जास्त आकारली जाते आणि मग बाजारात स्पर्धा करण्याची ताकद त्या उद्योग संस्थेमधील वस्तूमध्ये राहत नाही. आणि मग साहजिकच उद्योग जे आहे तो उद्योग संस्था कोलमडतो आणि मग यालाच आपण आजारी उद्योग जे आहे, आजाराची लागण या उद्योगाला हळूहळू लागते आणि शेवटी हा उद्योग जो आहे तो बंद पडण्याच्या मार्गावर असतो. म्हणून त्या उद्योग संस्थेमध्ये उत्पादन तंत्र कोणतं वापरले जाते, तर ही सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते अतिशय जुनाट असेल, कालबाह्य असेल, तर त्यामुळे उत्पादन हे कमी राहते आणि उत्पादन खर्च मात्र जास्त येतो आणि यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडू शकते. तर हे एक त्याचं कारण सांगितले जाते. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे स्थानिकीकरण. स्थानिकीकरण म्हणजे काय? तर उद्योगाच्या स्थानिकीकरण म्हणजे त्याची जागा निश्चिती. तर ही जागा निश्चिती जी आहे, तर ती जागा निश्चितीसुद्धा उद्योग संस्थेच्या भरभराटीसाठी किंवा उद्योग संस्थेच्या विकासासाठी जागा ही सुद्धा महत्त्वाची असते. आणि मग स्थानिकीकरण जे आहे, हे स्थानिकीकरण चुकीच्या ठिकाणी जर उद्योग सुरू केला किंवा उद्योग सुरू करण्यात आला, तर
पश्चातापाची पाळी येते. आणि मग उद्योग संस्था जी आहे, तर उद्योग संस्था या अशा ठिकाणी सुरू केली पाहिजे की त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली पाहिजे, दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली पाहिजे, बँका जवळ असल्या पाहिजे, त्यानंतर वेगवेगळ्या वित्तीय संस्था ह्यासुद्धा जवळ असल्या पाहिजे, त्यानंतर रिसर्च ज्याला आपण संशोधन म्हणतो, तर संशोधन आणि प्रशिक्षण ह्या ज्या आहे, तर ह्या बाबी शिकवणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या, प्रशिक्षण घेणाऱ्या या संस्थासुद्धा जवळ पाहिजेत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की बाजारपेठ ही सुद्धा जवळ असली पाहिजे. कारण आपण जेव्हा वस्तूची निर्मिती करणार, वस्तूचं उत्पादन करणार, त्या वस्तूला विक्री करण्यासाठी, त्या वस्तूची विक्री जी आहे ती विक्री होण्यासाठी बाजारपेठसुद्धा जवळ उपलब्ध असली पाहिजे. आणि म्हणून एकूणच स्थानिकरण जे आहे, तर स्थानिकरण हे औद्योगिक औद्योगिक उभारणीसाठी महत्त्वाचे असते. परंतु स्थानिकरण हे जर चुकीचे झाले तर त्यामुळे मग औद्योगिक व्यवस्थापन जे आहे ते खर्चिक बनते आणि मग नफ्याचे प्रमाण जे आहे ते नफ्याचे प्रमाण घटण्यास सुरुवात होते किंवा घटू लागते आणि मग इथूनच उद्योग संस्था ती आजारपण सुरू होते. म्हणून स्थानिकरण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर औद्योगिक संबंध बिघडलेले असतील तर हे सुद्धा एक कारण सांगितलं जातं की उद्योगामध्ये औद्योगिक संबंध जे आहेत ते प्रामुख्याने कामगार व मालक या दोघांमध्ये असतो. आणि मग कामगार किंवा मालक यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत, औद्योगिक संबंध आहेत, तर ते औद्योगिक संबंध हे जर बिघडले तर त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडू शकते. आता कामगार व मालक यांच्यामध्ये जे काही संबंध आहे किंवा कामगार आणि व्यवस्थापकीय मंडळ यांच्यामध्ये जे काही संबंध आहे, तर या संबंधाला अतिशय महत्त्व असतं. कारण या दोन्हीचा जर एकमेकावर विश्वास असेल तर त्या उद्योग संस्थेची भरभराट किंवा त्या उद्योग संस्थेचा विकास हा घडून येत असतो. आणि मग हे संबंध जर विश्वासाचे, मैत्रीचे असतील तर त्यामधून उद्योगाचे यश हे आपोआप त्यामध्ये सामावलेले असते. परंतु संबंध बिघडल्यास मात्र जे काही मालकातर्फे टाळेबंदी असेल, कामगारामार्फत संप असेल, मोर्चे असतील, घेराव असेल आणि मग उपोषण असतील, तर यामुळे हळूहळू काय होतं की त्या उद्योग संस्थेचे संबंध हे जास्त बिघडत जातात आणि मग मालक कामगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्यामधून सुद्धा उद्योग संस्थेमध्ये हे जे काही काम करणारे कामगार असतात ते कामगार मात्र योग्य पद्धतीने त्यांचं जे काम आहे ते काम मात्र करत नाही. आणि मग अशा पद्धतीने औद्योगिक संबंध बिघडलेले असतील तर त्यामुळे सुद्धा औद्योगिक आजारपण निर्माण होते. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे वस्तूच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष. आता आपण जेव्हा वस्तूची गुणवत्ता आहे, तर ही वस्तूची गुणवत्ता हा कोणत्याही उद्योग संस्थेचा आत्मा असतो. कारण वस्तू जर गुणवत्तापूर्ण असेल, क्वालिटीची असेल, तर अशा वस्तूला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते. आणि म्हणून वस्तूची गुणवत्ता हा कोणत्याही उद्योग संस्थेचा आत्मा असतो. आणि मग वस्तूच्या गुणवत्तेची निरंतर तपासणी करावी लागते, त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. ग्राहकाच्या अभिरुचीत किंवा आवडीनिवडी ज्या असतात त्या आवडीनिवडीमध्ये बदल झाला तर वस्तूच्या गुणवत्तेमध्ये बदल अपेक्षित असतो. तर तो बदलसुद्धा उद्योजकांना केला पाहिजे. परंतु त्यासाठी जो कच्चा माल असतो, तो कच्च्या मालाचा दर्जा, त्याची उपलब्धता याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते.
आणि मग कोणत्याही कारणामुळे जर या सर्व बाबीवर योग्य देखभाल न करता किंवा न झाल्यास वस्तूची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता टिकून ठेवता येत नाही. आणि मग गुणवत्ता जर घसरली तर त्यामुळे ग्राहकांची त्या वस्तूसाठी नापसंती निर्माण होते. ग्राहक ती वस्तू पसंत करत नाहीत आणि मग ग्राहकांनी ती वस्तू पसंत नाही केली म्हणजे तिची मागणी आपोआप कमी होते आणि मागणी कमी झाली की मग त्या उद्योगातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तशाच पडून राहतात आणि मग त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडू शकते. तर वस्तूच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष हे एक त्याचं कारण सांगितलं जातं. त्यानंतर आहे कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा. आता उद्योग संस्थेसाठी जो कच्चा माल आहे तर कच्चा माल हा बाह्य कारण आहे. कारण अगोदर आपण जे कारणं पाहिली आतापर्यंत 6 कारणं जी पाहिली तर ती अंतर्गत कारणं होती. सदोष आर्थिक रचना असेल, सदोष औद्योगिक नियोजन असेल, सदोष उत्पादन तंत्र आहे, स्थानिकरण आहे, औद्योगिक संबंध बिघडलेले असतील आणि वस्तूची गुणवत्ता, हे सर्व काय आहे तर अंतर्गत घटक उद्योगाच्या आजारपणासाठी कारणीभूत ठरतात. परंतु हा जो घटक आहे कच्चा माल तर हा बाह्य घटक आहे आणि मग कच्चा मालाचा अपुरा पुरवठा जर होत असेल तर त्यामुळे मग कच्चा मालाचा पुरवठा करणाऱ्या एजंटने किंवा संस्थेने काय केलं, अडवणूक केली. कच्चा माल तयार करणाऱ्या उद्योग संस्थेत संप असल्यास वीज, पाणी पुरवठा व वाहतुकीचे मानवी अडथळे निर्माण झाले किंवा काही नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक अडथळे आहे, हे अडथळे जर आले तर त्यामुळे कच्चा माल पुरवठा करण्यास काही मर्यादा पडतात किंवा कच्च्या मालाचा पुरवठ्यावर घातक परिणाम होतो आणि मग त्यामुळे सुद्धा उत्पादन काय होते, ठप्प होते, उत्पादन थांबते. आणि मग कच्च्या मालाचा जर असा अपुरा पुरवठा होत असेल तर त्यामुळे उत्पादन पाहिजे तेवढे करता येत नाही, उत्पादन घेणे शक्य नसते आणि मग अशा वेळेस मग उद्योग संस्थेचा स्थिर खर्च मात्र थांबत नसतो. स्थिर खर्च हा करावाच लागतो. परंतु दुसरीकडे कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे उत्पादन कमी होते, उत्पादन थांबते आणि त्यामुळे सुद्धा उद्योगाचे अपरिमित नुकसान होते आणि उद्योग आजाराच्या बाजूला किंवा आजाराकडे ओढले जातात. त्यानंतर आहे वित्त पुरवठ्याचा अभाव. आता कोणती उद्योग संस्था असेल तर त्या उद्योग संस्थेसाठी भांडवल हे महत्त्वाचे असते आणि मग भांडवल असेल तर ती उद्योग संस्था आपला विकास करू शकते. आणि मग यामध्ये हे जे भांडवल आहे तर भांडवल हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. खेळते भांडवल आहे, स्थिर भांडवल आहे. तर असे जे काही भांडवल आहे तर हे भांडवल मग याचा नियमित पुरवठा जर होत राहिला तर त्यामुळे काय आहे, उत्पादन कार्य विना अडथळा चालू राहते. त्यामध्ये कसलाही अडथळे हे निर्माण होत नाही आणि मग असा भांडवल पुरवठा हा सातत्याने झाला पाहिजे. परंतु काही वेळेस काय होतं की काही मौद्रिक धोरणं असतात, सरकारची वेगवेगळी धोरणं आहेत, त्यानंतर रिझर्व्ह बँकेची वेगवेगळी धोरणं आहेत, ज्या काही वित्तपुरवठा करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था आहेत त्यांची धोरणं आहेत आणि मग यामुळे ही जी धोरणं आहेत तर त्यामुळे पुरवठा करणाऱ्या संस्थेची ही जी काही बदललेली धोरणे आहेत, नीती आहे तर यामुळे उद्योगाला होणारा पैशाच्या रूपातला जो प्राणवायू आहे, पैसा किंवा भांडवल हे जे आहे तर हे भांडवल न मिळाल्यास उद्योगावर अनिष्ट परिणाम होतात.
म्हणून वित्तीय पुरवठ्याचा अभाव हे सुद्धा त्याचं एक कारण सांगितलं जातं. त्यानंतर आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. आता उद्योग संस्थेमध्ये अकार्यक्षम व्यवस्थापन असेल तर त्याचेसुद्धा परिणाम या औद्योगिक आजारपणावर होतात. आता मग अकार्यक्षम व्यवस्थापन म्हणजे काय? तर मग उद्योग संस्थेमध्ये जे काही व्यवस्थापकीय मॅनेजर असतील, व्यवस्थापकीय सदस्य असतील, व्यवस्थापकीय मंडळ असेल, यांचे आणि कामगारांचे जर चांगले संबंध नसतील, चांगल्या प्रकारचं कार्यक्षम व्यवस्थापन जर आत घडून येत नसेल, अकार्यक्षम व्यवस्थापन असेल, तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा काय आहे, व्यवस्थापनातील हुकूमशाही, पूर्वग्रह दूषितपणा असेल किंवा अव्यावहारिकपणा असेल, ताठरता असेल, तर यामुळे उद्योगातील नियोजन, सुसूत्रीकरण यावर प्रतिकूल परिणाम होतात आणि उद्योग तोट्यात येतो. म्हणून हे सुद्धा एक त्याचं कारण सांगितलं जातं की अकार्यक्षम व्यवस्थापन. आणि सर्वात शेवटी आहे की शासकीय धोरणं हे सुद्धा त्यासाठी काही वेळेस महत्त्वाची किंवा काही वेळेस कारणीभूत ठरतात. आता मग शासकीय धोरणं जी आहेत तर ती उद्योगाच्या आजारपणास बऱ्याच वेळा सरकारचे धोरण जबाबदार असते. कारण सरकारचे औद्योगिक धोरणं असतील, व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणं असतील, त्यातील काही अटी असतील, त्यातील काही जाचक वेगवेगळ्या काही बाबी तरतुदी असतील, तर त्यामुळे सुद्धा उद्योग संस्था ह्या बऱ्याच वेळेस काय होतात, आजारी पडतात. आणि म्हणून शासनाची जी काही धोरणं आहेत ती धोरणंसुद्धा काही वेळेस उद्योग संस्था आजारी पडण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. तर अशा प्रकारे उद्योग संस्थेचे जे काही आजारपणाची कारणं आहेत तर एवढी जवळपास 10 कारणं जी आहेत तर 10 कारणं आपण पाहिली आणि यामुळे उद्योग संस्था काय आहे, आजारी पडतात. आता यानंतरचा जो घटक आहे की उद्योग संस्था आजारी पडल्या ज्या काही उद्योग संस्था आहेत तर त्या औद्योगिक आजारपणावर काही उपाय हे शासनाने केलेले आहेत, बँकाने केलेले आहेत. असे वेगवेगळे कोणकोणते उपाय आहेत तर त्या उपायांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. आता पहिलं जे उपाय आहे तर ही शासकीय उपाययोजना. एखादी उद्योग संस्था जर आजारी पडत असेल तर त्यासाठी शासकीय उपाययोजना केल्या जातात. आणि मग शासकीय उपाययोजना ज्या आहेत तर काय झालं की उद्योजक मोठ्या उत्साहाने उद्योग चालू करतात आणि नंतर उद्योग आजारी पडतात आणि मग शासन असे उद्योग सामाजिक गरजेपोटी चालवण्यास येते आणि मग लोक बेकार होऊ नयेत अशी त्यामागची धारणा असते. आता मग कर्ज उपलब्ध करून देणे, कर सवलती देणे अशा मार्गाचा अवलंब शासन करते आणि मग या सवलतीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न उद्योजक काय आहेत पुन्हा करतात आणि मग ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे. या प्रवृत्तीला कुठंतरी आळा बसला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने 1985 मध्ये एक कायदा संमत केला आणि मग त्या कायदा संमत केल्यानंतर त्या कायद्याच्या अनुषंगाने त्या कायद्यानुसार 12 जानेवारी 1987 रोजी औद्योगिक व वित्त पुनर्वसन मंडळ हे स्थापन करण्यात आले. आणि मग या मंडळाला जे काही मंडळ आहे तर या मंडळाकडे काही अधिकार देण्यात आले. आणि मग ते अधिकार कोणत्या स्वरूपाचे होते की व्यवस्थापन ताब्यात घेणे असेल, पुनर्रचनेची योजना तयार करणे, 2 संस्थांमध्ये विलिनीकरण करणे, ऋण उद्योग विकणे, तसेच कंपन्यात गैरव्यवहार करून आजारपणास कारणीभूत ठरलेल्या संचालकांची नावे आर्थिकदृष्ट्या काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची तरतूद या कायद्यात आहे. आणि मग असे हा औद्योगिक व वित्त पुनर्वसन मंडळ जे आहे तर हे मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्याला काही अधिकार देऊन ज्या औद्योगिक आजारी पडणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यावर उपाय करण्यासाठी शासकीय उपाययोजनाच्या माध्यमातून ह्या उपाययोजना
त्यावेळेस करण्यात आल्या. आता त्यानंतर दुसरं जे उपाययोजना आहे, तर त्या दुसऱ्या उपाययोजनेमध्ये आहे बँका व वित्तीय संस्थांतर्फे उपाययोजना. आता बँका आणि वित्तीय ज्या काही संस्था आहेत, तर याद्वारे सुद्धा उद्योग संस्था आजारी पडू नये म्हणून त्यावर उपाय केले जातात. आणि मग सरकारने आजारी उद्योगासाठी औद्योगिक पुनर्वसन बँकेची स्थापनासुद्धा केलेली आहे व बँकेतर्फे कर्जपुरवठा केला. तसेच इतर बँकांनी आजारी उद्योगांची तपासणी सुरू केली. आणि मग रिझर्व्ह बँकेने RBIने सुद्धा बँकांना तसे मार्गदर्शन सातत्याने केले जाते. आणि मग ह्या ज्या काही RBI वेगवेगळ्या आपल्या वित्तीय संस्था असतील, बँका असतील, त्यांना मार्गदर्शन करत असते की आजारी उद्योग जे आहेत त्या आजारी उद्योगांना काही आपल्याला उपाययोजना करताना त्या उपाययोजना करता येतील का, तर त्या उपाययोजना या RBIच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुद्धा केल्या जातात. त्यानंतर RBIनेच एक टंडन समिती जी आहे, तर या टंडन समितीच्या स्थापना करून सुद्धा तिच्यासुद्धा काही सूचना ज्या आहेत त्या सूचना या आजारी उद्योगांसाठी उपाय म्हणून वापरल्या जातात. आणि ही टंडन समिती जी आहे ती 1979मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि या टंडन समितीने सुचवल्याप्रमाणे 1979 पासून बँकांनी आजारी उद्योगाच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. परंतु आजारी उद्योगाची संख्या प्रचंड असल्याने हा कार्यक्रम जो आहे, तर हा कार्यक्रम बँकांनी सोडून दिला. आणि 1983 नंतर आजारी उद्योगांची संख्या वाढतच गेली व बँकांना आजारी उद्योगांना देण्याचा कर्जपुरवठ्याबाबत दृष्टिकोन बदललेला दिसून येतो. तर या बँका व वित्तीय संस्थेतर्फे सुद्धा उपाययोजना ह्या केल्या जातात. त्यानंतर आहे विविध कायद्याद्वारे उपाययोजना. आता यामध्ये विविध कायद्याद्वारे ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करत असताना शासनाने वेळोवेळी वेगवेगळे कायदे हे उद्योगांच्या विकासासाठी केलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग या कायद्यामधून सुद्धा उपाययोजना करत असताना मग टंडन समिती असेल, तिवारी समिती अभ्यास गट नेमलेला असेल, त्याच्या शिफारशी अंमलात आणून सुधारणा करण्याचा प्रयत्नसुद्धा शासनाने केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे शासनाने विविध प्रकारचे कायदे संमत करून उद्योगाच्या आजारपणावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये मग पहिला जो काही कायदा आहे तो आहे औद्योगिक विकास व नियमन कायदा. 1951मध्ये हा करण्यात आला होता. आणि त्यामुळे औद्योगिक विकास आणि त्याचं नियमन म्हणजे नियंत्रण, तर हे या कायद्याद्वारे केले जातं. त्यानंतर एक कंपनी कायदा करण्यात आला 1956. या कंपनी कायद्यासुद्धा औद्योगिक आजारपणावर एक उपाय म्हणून केला. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ इंडिया कायदा आहे, हा 1984मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर आजारी औद्योगिक कंपन्याचा कायदा 1985मध्ये आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्स कन्स्ट्रक्शन कायदा 1987ला आहे. आणि त्यानंतर तर अशा पद्धतीने वेगवेगळे कायदे हे या उद्योग संस्थेच्या आजारपणावर उपाय म्हणून हे करण्यात आलेले आहे. त्यानंतरची उपाययोजना आहे साधन सामग्री व मनुष्यबळाचा इतरत्र उपयोग करण्याची उपाययोजना. आता यामुळे ही जी काही उपाययोजना आहे, तर या उपाययोजनेमुळे काही आजारी उद्योग बंद करण्यात येतील. परिणामतः
तेथील मग साधनसामग्री आहे, वेगवेगळी नैसर्गिक साधनसामग्री असेल किंवा मनुष्यबळ असेल, तर मग या साधनसामग्री व कामगार वर्ग बेकार होईल आणि मग कामात असलेली साधनसामग्री व कामगार वर्ग काही कारणामुळे बेकार होत असतील तर त्या साधनसामग्रीचा व मनुष्यबळाचा अपव्यय समजला जातो. आणि मग अशा वेळी तर अशा प्रकारचा अपव्यय आपल्यासारख्या अर्थव्यवस्थेला परवडणारा नाही. म्हणून बंद पडलेल्या ज्या काही उद्योगसंस्था आहेत त्या उद्योगसंस्थांतील साधनसामग्रीला आणि मनुष्यबळाला इतरत्र कसे सामावून घेता येईल, इतरत्र त्यांचा कसा समावेशन करण्यात येईल, तर त्याकडे त्याच्यासाठी शासनाने योग्य धोरण आखले पाहिजे आणि कामगारांना प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण द्यावे लागेल. निधी असेल, संशोधन व विकास कार्यक्रम असेल तर याचीसुद्धा आखणी शासनाने केली पाहिजे आणि कामगाराच्या इच्छेनुसार त्यांना इतरत्र संधी उपलब्ध करून दिल्यास तो मानवतेच्या दृष्टिकोनातून व अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून एक चांगला उपाय होऊ शकतो. आणि म्हणून साधनसामग्री व मनुष्यबळाचा इतरत्र उपयोग करण्याची उपाययोजनासुद्धा सांगितलेली आहे. आणि शेवटी आहे की लघु उद्योगांच्या बाबतीत उपाययोजना. आता आपण पाहिलं की जे काही देशामध्ये आजारी उद्योग आहेत, या आजारी उद्योगामध्ये सर्वात अधिक प्रमाण हे लघु उद्योगांचं आहे. मोठे आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग हे कमी आहेत आजारी उद्योगामध्ये, परंतु लघु उद्योगांची समस्या किंवा लघु उद्योगांचं प्रमाण हे अधिक आहे. आणि यामुळे मग आजारी लघु उद्योगांच्या बाबतीत उपाययोजना करत असताना त्यांची स्पर्धाक्षमता जी आहे ती स्पर्धाक्षमता वाढली पाहिजे. त्यानंतर त्यांना जास्त सक्षम करण्याची सुद्धा गरज आहे. आणि यासाठी मग काही उपाययोजना ह्या शासनाने केलेल्या आहेत. मग लघु उद्योगांना व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण साधनसामग्रीचा योग्य वापर आणि नफ्याचे योग्य वाटप जे आहे तर हे, त्यानंतर राखीव निधी उभारणे, विस्ताराच्या योग्य उपाययोजना तयार करणे इत्यादी समस्या सोडविल्याशिवाय लघु उद्योग जे आहेत तर लघु उद्योग क्षेत्रातील आजारपण कमी होणार नाही. म्हणून या पद्धतीने त्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर लघु उद्योगांना अग्रक्रमाने कच्चा माल उपलब्ध करून देण्याची सुद्धा व्यवस्था जी आहे ते करणे आवश्यक आहे. तसेच कच्च्या मालाची विक्री व्यवस्था असेल, इतर सवलती असतील तर या सवलतीसुद्धा लघु उद्योगांना देणं महत्त्वाचे आहे. त्यानंतर लघु उद्योग अस्तित्वात आल्यापासून दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. तेव्हा प्रारंभीचे 2-3 वर्षात लघु उद्योगाच्या व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि मग असं जर केलं तर त्यामधून सुद्धा लघु उद्योग जे आहेत ते आजारी पडणार नाही. आणि मग अशा पद्धतीने या सगळ्या उपाययोजना ज्या काही आजारी उद्योग आहेत त्या आजारी उद्योगाबाबत होत्या. परंतु उपाययोजनेव्यतिरिक्त इतर उपायाचाही विचार करणे अगत्याचे असते. आणि मग असे जे काही उपाय आहेत तर ते उपाय शासनाने वेळोवेळी केले पाहिजे. आणि मग अशा उपाय जे आहेत तर ज्या अप्रत्यक्षरित्या आजारी उद्योगांना वरदान ठरू शकतील, यामध्ये मग संपूर्ण अर्थव्यवस्थेची सुधारणा करण्याची उपाययोजना असेल, कस्टम ड्युटी कमी करणे, आयात निर्यातीवरील परिणामात्मक नियंत्रणे दूर करणे, रुपयाची परिवर्तनीयता अंमलात आणणे, परवाना पद्धतीतील दोष दूर करणे, तर असे वेगवेगळ्या उपायांचा समावेश यामध्ये होतो. तर अशा उपायांची अंमलबजावणी जर चांगल्या रीतीने झाली तर त्यामुळे औद्योगिक आजारीपणाची समस्या ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झालेली दिसून येईल. आणि औद्योगिक जे काही उद्योग आहेत, आजारी उद्योग आहेत, तर या आजारी उद्योगांची संख्यासुद्धा हळूहळू
आपल्याला कमी झालेली दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपण या तासामध्ये आजारी उद्योगांची कारणे आणि त्यावर काय उपाय केले पाहिजे तर त्याचा अभ्यास आपण या तासामध्ये केला. थँक्यू.